तर नमस्कार. बघा, आता लोकसभेच्या अगोदर ज्याप्रमाणे भाजपची भूमिका होती त्याचा तोटा हा भाजपला बसलाय. भाजपचं नुकसान हे त्यावेळेस झालं. आणि आता 2024 ची जी विधानसभा आहे त्याच्यापूर्वी सुद्धा तशीच काहीतरी अवस्था होती. कारण भाजपचे काही नेते मंडळी संपवायचाच विचार करतात की काय असं पण वाटायला लागतं. आता 2 दिवसापासून जे वातावरण महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे ते महाराष्ट्रामधील वातावरण खूप गंभीर आहे भाजपच्या दृष्टिकोनातून, भाजपच्या राजकारणासाठी. आता या लोकांनी भाजप संपवायची सुपारी घेतली की काय असा पण प्रश्न या ठिकाणी पडतो. आता काल 2 ते 3 वक्तव्य असे दोघं तिघांनी केलेले आहेत. ते वक्तव्य अतिशय घृणास्पद आहेत. आता जरांगे पाटलाविषयी, मराठा आरक्षणाविषयी त्यांनी जे उद्गार काढलेले आहेत ते त्यांनी वाक्य बोललेले आहेत ते अतिशय गंभीर. आणि जे सुपारी प्रकरण आहे, सर्व प्रकरण आहे, महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, हे पाहण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल. फेक नॅरेटिव्ह करून रडत बसण्यात अर्थ नाही. फेक नॅरेटिव्ह करणारच, त्यांना खोटं बोलायची सवय पडली आहे, खोटं बोलणारच. आता नुसतं एकटे ते खोटं बोलणार नाही, त्याने तो कुत्रे सोडले अंगावर. एक श्याम मानवच्या रूपात सोडला की देवेंद्र फडणवीसाबद्दल वाईट बोल. एक मनोज जरांगे सारखा सोडला, माहित आहे ना, मनोज जरांगे सारखा सोडला की काही बोलू नको. राणे साहेबांबद्दल आणि फडणवीस साहेबांबरोबर परत जीभ वळवळली, मग ती जीभ जागेवर ठेवायची की नाही आम्ही ठरवू. मनोज जरांगे पाटलांनी जसं फडणवीस साहेबांना जाब विचारला, तसे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना, सत्ताधाऱ्यांना जाब विचारला, तसं कधीच पवार साहेबांना जाब विचारलं नाही, कधीच उद्धव ठाकरेंना विचारलं नाही, कधीच नाना पटोलेंना विचारलं नाही. साधं एवढा प्रश्न तरी विचारा, तुम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की ओबीसीतून आरक्षण पाहिजे? मग यापेक्षा तुतारी वाजवत फिर राज्यामध्ये, कारण का तू तुतारीचाच माणूस आहे, जगाला कळलेला आहे. आता रात्री तुतारी वाजवायची आणि सकाळी उठून भाजपवर टीका करायची, हा आता तमाशा जास्त महाराष्ट्रात चालणार नाही. माझ्या मावळच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर माझा मावळा म्हणून मी मनोज जरांगे यांना देखील सांगतो, आपण जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची दिशाभूल करत असेल तर मराठा समाज तुमची मालकी नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. प्रथमतः बघा, नारायण राणे यांच्याविषयी कधीच जरांगे पाटील आक्रमक नसतात. कारण काय आहे? मुळात कारण असं 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाणच्या आदेशानुसार किंवा त्यांनी एक समिती स्थापन केली, त्याचे हेड होते नारायण राणे. मराठा आरक्षणाच्या समितीवरती नारायण राणेंनी काम केलं, त्यामुळं एक चांगला सॉफ्ट कॉर्नरनं किंवा एक मान देऊन जरांगे पाटील हे नेहमी राणेंचा आदर करत आलेले आहेत. पाठीमागं पण त्यांनी वक्तव्य केलं होतं, त्यावेळेस पण त्यांनी त्याचा आदरच केला होता आणि ते कालही आदर केला. राणे काय बोलले होते, गणपतीनंतर मी मराठवाड्यामध्ये येईन, त्यावेळेस जरांगे काय करतो बघतो, असं जे वाक्य होतं राणे साहेबाचं, त्यावर सुद्धा पाटील हे शांतच राहिले आणि त्यांनी आदरयुक्त त्यांना विनंती केली या गोष्टी. आता त्यानंतर एक अनिल बोंडे म्हणून एक कार्यकर्ता आहे भाजपचा विदर्भातील, त्यांनी बोललेत की 2 कुत्रे ही महाविकास आघाडीनं सोडलेले आहेत भाजपवरती भुंकण्याकरता. हे पहिलं वाक्य. पुढलं वाक्य आहे, ते वाक्य त्यांचं असं आहे की विदर्भामध्ये मराठाच नाही, फक्त 1% मराठा विदर्भामध्ये आहे, कुणबी आहे ते असं बोललेत. आता आपण यांचं दुसरं वाक्य बघू. मराठा विदर्भामध्ये कुणबी आहेत. अहो, कुणबी पहिलं कोण होते विदर्भातले? तेही मराठाच होते. तुम्ही त्यांना कुणबी देऊन त्यांना तुम्ही ओबीसी मध्ये घेतलात. ह्याचा अर्थ तुम्ही थोडी दिशाभूल करत आहात विदर्भातील कुणब्यांची. हा विषय झाला. आणि 2 कुत्रे त्यांनी उल्लेख केलेला आहे, 2 कुत्रे. आज जर मराठा समाजाचं नेतृत्व जो व्यक्ती करतोय त्याला तुम्ही कुत्र म्हणता, याचा अर्थ ज्या आंदोलनाच्या पाठीमागे जे लोक आहेत ते सर्व कुत्रेच असतील. म्हणजे तुम्ही पूर्ण जो मराठा समाज आहे तुम्ही त्यांना कुत्र संबोधलात, याचं तुम्हाला उत्तर हे मराठा समाज नक्कीच ह्या इलेक्शनला देईल, त्यामध्ये काही शंका नाही. आता कुत्र म्हणायचं कारण काय? तुम्ही कुत्र का बोलला? तुम्ही तुमची जीव का घसरली यावेळेस? आता मराठा समाज आतापर्यंत भाजपला वोटिंग करत आलेला आहे.
आणि आता पण विचार तोच होता. पण तुमचे जर असे वक्तव्य येत असेल, तुमच्या मनामध्ये एवढी घृणा बसली असेल, तुमचे विचार मराठा समाजाविषयी असे असतील, तर मराठा समाज याचा नक्कीच विचार करेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आता विषय कुठला आहे मित्रांनो माहिती आहे का, की मनोज जरांगे पाटलांचा इफेक्ट काय होणार नाही, तो भामटा आहे, त्याला सुपारी घेतली आहे, अशा गोष्टी बोलतात. महाराष्ट्रामध्ये अशी कुणाची जयंती म्हणा किंवा वाढदिवस होतो, त्या वाढदिवसाला 51 लाख रक्तदान होतं. पण जरांगे पाटील साहेबांचा ज्यावेळेस वाढदिवस होता महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कुणीही आव्हान न करता 51 लाख लोकांनी रक्तदान केलेलं आहे स्वइच्छेनं. 51 लाख लोक तर रक्त देत असतील, तर समजा मित्रांनो अशा वेळेस रस्त्यावर लोक किती उतरतील. आणि या तुमच्या गोष्टीमुळं तुमचं जे सध्या कॉर्नर करणं चालू आहे मराठ्यांना, त्याचा काडी मात्रही इफेक्ट मराठ्यावरती होणार नाही. मराठा हा जरांगे पाटलांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असेल, अशा पण काही चर्चा हे याबद्दल चालू आहेत. आणि पुढलं वाक्य आहे ते म्हणजे नितेश राणे यांचं. राणेनं म्हणले, फडणवीसाबद्दल जीभ वळवळली तर ती जागेवर ठेवायची का ठरवू. अहो, आणि तुम्ही ज्यावेळेस महाविकास आघाडी होती त्यावेळेस तुम्ही आरक्षणाची मागणी केली नाही, ते असे बोललेले आहेत. तुम्ही आताच उठले, तुम्ही ठाकरेंना पवारांना तुम्ही का बोलत नाही, त्यांचे विषय आहे त्यावरती. बघा, आरक्षणाचा मुद्दा किंवा कोणतीही मागणी ही सत्तेवर जे आहेत त्या लोकांनाच करावी लागते. आणि ती मागणी शरद पवारांना, ठाकरे साहेबांना किंवा पटोलेंना करून काय मिळणार आहे का. सत्तेमध्ये जे व्यक्ती आहे, सत्तेमध्ये जे लोक आहेत त्यांना त्याची मागणी करावी लागते आणि तेच त्यांची मागणी चालू आहे. आणि फडणवीसाबद्दल बोलायचं नाही, कारण बघा आता करता करविता फडणवीस साहेबच आहे असं लोक म्हणतात, राजकीय जाणकार असं म्हणतात. आणि जे लोक आतापर्यंत मराठ्यांच्या विरोधामध्ये उभारलेले आहेत ते पण ही लोक फडणवीस साहेबांच्या जवळची लोक होते. बावस्कर असतील किंवा हाके असतील, पडळकर असतील, छगन भुजबळ असतील, हे सर्व. आणि अशा वेळेस जो मुद्दा येतो तो बोलायचा, कारण बघा सत्तेवर तुम्ही असतात, ते सत्तेची खुर्ची असते, त्या खुर्चीच्या खाली काटे भरपूर असतात. कारण प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्सिबल त्या खुर्चीला पकडतात, त्या माणसाला पकडत नाही. आणि मराठ्यांनी हे भाजपला किंवा शिवसेना, शिंदे गटांना किंवा पवार त्यांना धारेवर नाही घेतलं, ज्या सत्तेवरती लोक आहेत त्यांना घेतलेलं आहे. कारण मागणीच मुळात त्यांच्याकडे आहे. आतापर्यंत काँग्रेसनं आरक्षण नाही दिलं, 40 वर्ष हा लढा चालू आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्यावेळेस आम्ही मागणी केली नाही. अण्णा पाटील त्यावेळेस सुसाईड करून मरण पावले 1982 मध्ये, तेव्हापासूनची मागणी चालू आहे. आतापर्यंत काँग्रेसनं तर मागणी मान्य केली नाही, आता भाजप ही मागणी मान्य करणार नाही का. कारण आतापर्यंत आम्ही 40 वर्ष वोटिंग ही काँग्रेसला केली, आता वोटिंग ही भाजपला करतो, म्हणून आम्ही तुमच्याकडे मागणी करतो हक्कानं. आणि जर तुम्ही मागणी आमची पूर्ण करत नसाल तर तुम्हाला मतं काय द्यायची, हा पण प्रश्न सर्वसामान्य मराठा करत आहे. आणि त्यानंतर जे बाला बेगडे आहेत ते म्हणतात की जरांगे पाटलांनी मवियाची सुपारी घेतलेली आहे. अहो, या ठिकाणी सुपारीचा वगैरे विषय येतच नाही. ज्यावेळेस वाशीमधून पाटील हे परत आले त्यावेळेस सर्व लोक म्हणायचे की हे फडणवीस शिंदे साहेबांचा माणूस आहे किंवा हे आंदोलन आहे ते शिंदे साहेबांनी घडवून आणलेलं आहे. मग त्यावेळेस तुम्ही शांत का होते, मग त्यावेळेस तुम्हाला पवार आठवले नाहीत का, हा एक मुद्दा येतो. आणि दुसरा मुद्दा येतो, जर आरक्षणाच्या आडवं पवार येतील आता त्यांचा पण समाचार घेतला जाईल असं पाटलानं वारंवार सांगितलेलं आहे. म्हणजे विनाकारण, म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याला मॅनेज होत नाही, एखादा व्यक्ती आपलं ऐकत नाही, एखादा व्यक्ती आपल्याला कंट्रोल नाही होत, म्हणून त्या व्यक्तीविषयी काहीतरी गरळ ओखणं किंवा त्याची प्रतिमा मलिन करायची कामं अशी महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहेत. मराठा आरक्षण हे खूप पूर्वीपासूनचं आहे, पण आता योग्य नेता मिळाला, तो नेता फुटणारा नाही, तो नेता पैसे घेणारा नाही, त्याच्या पाठीमागे हा पूर्ण महाराष्ट्र उभा आहे. ज्या लोकांना खरंच आरक्षणाची गरज आहे तो दादाच्या पाठीमागं हा खंबीरपणे उभा आहे आणि तो खंबीरपणे उभा राहणारच. फक्त प्रश्न येतं असा पडतोय की भाजप संपवायची सुपारी ही भाजपच्या लोकांनीच घेतलेली आहे का, फक्त ओबीसीला खुश करण्यासाठी, इथं हा एक प्रश्न पडतो.
आणि जर असे वक्तव्य जर केले तर मराठा समाज भाजपच्या सोबत कसा काय येईल? तुमचं एकूणच याविषयी मत काय आहे ते पण तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जी भाजपची भूमिका आहे ती भूमिका तुम्हाला योग्य वाटते का? तुम्हाला मराठ्यांची भूमिका तुम्हाला योग्य वाटते? आपल्या हक्कासाठी लढणं हा तर गुन्हा असेल तर तो गुन्हा मराठ्यानं नक्कीच केलेला आहे. आणि जर हे आंदोलन या ठिकाणी जर दाबलं गेलं तर भविष्यामध्ये कधीच कुणी आपल्या हक्काची लढाई यशस्वीपणे लढू शकणार नाही. तुमचं मत खाली नक्कीच व्यक्त करा.